जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र. आज जागतिक महिला दिन या निमित्त एक कविता सादर करणार आहे. काही उपदेशात्मक भाष्य करणार आहे तर काही सल्ले सुद्धा देणार आहे. तरी कृपया हा व्हिडिओ संपूर्णपणे बघावा, कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर सर्वांच्या मेंदूची कवाडे तात्काळ उघडतील. पहा, लक्ष द्या. आज अनधिकृत चाळी इमारती तोडल्या जातात. मग त्या इमारतीमधून स्वतःचा फ्लॅट सोडून जाणाऱ्या त्या स्त्रीची अडचण, दयनीय परिस्थिती, येणाऱ्या समस्यांना तोंड देताना काय अवस्था असते याचे उत्तम उदाहरण कविवर्य सचिन सुभाष राणे जुचंद्र यांनी या कवितेतून उत्तम प्रकारे मांडले आहे. कवितेचे शीर्षक आहे आई कोपरा शोधते. आई कोपरा शोधते. आई कोपरा शोधते. पाना पाजण्यासाठी आई. बाळ रडायचे थांबत नाही. आई कोपरा शोधते. आई कोपरा शोधते. नाही छप्पर नाही छत, गेली संपूर्णपणे तिची पत. निवाऱ्यासाठी आई कोपरा शोधते. आई कोपरा शोधते. दागदागिने पैसे ठेवण्यासाठी आई कोपरा शोधते. सरकार झटते स्त्री शिक्षणासाठी, मुलींच्या आरक्षणासाठी, शाळेच्या गणवेश धुण्यासाठी आई कोपरा शोधते. आई कोपरा शोधते. नाही टॉयलेट नाही बाथरूम, पाण्याचीही नाही सोय कुठे. आई कोपरा शोधते. आई कोपरा शोधते. नाही रेशन नाही वाण सामान, खिचडी बनवण्यासाठी आई चुलीसाठी कोपरा शोधते. आई कोपरा शोधते. विचार करून करून संकटांना तोंड देत कंटाळून जाते आई. रडण्यासाठी आई कोपरा शोधते. आई कोपरा शोधते. पती येता जवळ मिठीत घेण्यासाठी पत्नी कोपरा शोधते. पत्नी कोपरा शोधते. आत्महत्या करण्याच्या विचारात असतो जेव्हा पती, त्याला शोधण्यासाठी पत्नी कोपरा शोधते. पत्नी कोपरा शोधते. मुलं जाईल कुठे, लपेल कुठे, काय चावेल त्याला आई त्याला कोपऱ्यात शोधते. आई त्याला कोपऱ्यात शोधते. मुलगी नाही परतली घरी, अजूनही वाट वळण वाकडी. आई तिला कोपऱ्यात शोधते. आई तिला कोपऱ्यात शोधते. मित्रांनो, प्रत्येक स्त्रीसाठी कोपरा हा सर्वात महत्त्वाचा असतो आणि आयुष्यभर असतो. मित्रांनो, तुम्ही कुठे हरवलात, कुठे सापडत नसाल तर आई तुम्हाला प्रथम कोपऱ्यातच शोधते. त्याचप्रमाणे तुम्हाला पण कुठे मित्र किंवा एखादी वस्तू सापडत नसेल तर तुम्ही त्याला कोपऱ्यात शोधता. मी स्पष्ट करून सांगतो, एखाद्या गरजुल्याला किंवा दारू पिणाऱ्याला, सिगरेट ओढणाऱ्याला कुठे सिगरेट ओढायची असेल, दारू प्यायची असेल, गर्द ओढायची असेल तर तो कोपरा शोधतो आणि कोपऱ्यातच सापडतो, बरोबर. पण हा कोपरा कुणासाठी घातक असतो माहीत आहे? आणि केव्हा हे मी स्पष्ट करून सांगतो. ज्यावेळेस एखाद्या स्त्रीला बाथरूम टॉयलेट झाली असेल आणि जवळपास कुठेही सुलभ शौचालय नसेल, तेव्हा ती स्त्री महिला एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी तिची नैसर्गिक विधी आटपायला जाते. पण तेथेच असणारे गरजुल्ले किंवा तेथे तोही नैसर्गिक विधीसाठी आलेला त्या महिलेच्या डोक्यात काहीतरी दगड धोंडा मारून तिला खाली पाडतो आणि तिला बेशुद्ध असताना त्या महिलेवर अत्याचार करतो. कारण डोक्यात मारल्यामुळे ती आरडाओरडा करू शकत नाही आणि त्याची ती शिकार होते. मग काय, अहो आज कलियुग आहे. अरे मड्याच्या टाळूवरचे लोणी खातात, त्याचप्रमाणे आजची ही दारू, व्यसन, गुटखा, गर्द पिणारी माणसं सैतान रूप घेऊन स्त्री जातीच्या मड्याची सुद्धा संभोगासाठी वापर करत आहेत. आज एखाद्या टेडी डॉल प्रमाणे मड्याला सुद्धा संभोगासाठी वापरतात, हे लक्षात घ्या. म्हणूनच माझे प्रशासनाला इतकेच म्हणणे आहे की आज जेव्हा स्त्री यांच्या असुरक्षेची भावना समाजात निर्माण झाली आहे, स्त्रीच्या असुरक्षिततेची भावना समाजामध्ये निर्माण झाली आहे, त्यामुळे लेडीज बार, दारूचे अड्डे, दारूचे व्यसन, सिगारेट, अफीम, गांजा यावर नियंत्रण आधी ठेवा. कारण यामुळे तरुण मुले मुली जाणून बुजून उत्तेजना आणतात आणि मग इतरांसोबत किंवा स्वतःसोबत त्या नशेच्या धुंदीमध्ये काय होते आणि काय करून बसतात याकडे शुद्धीत नसतील तर का होईल? शुद्धीत असतील तेव्हा ते लक्ष पुरवतील ना. आज गुटखा तोंडात ठेवून इतकी लाळ साठते की थुकायला मिळाले नाही तर नाकातून पाणी येईपर्यंत तो किंवा ती गाडीवरून प्रवास करतात आणि थुकण्यासाठी मात्र मान वळवतात. गाडीचा बॅलन्स जाऊन अपघात. आता यासाठी माझी गाडी इन्शुरन्स आणि
मेडिकल इन्शुरन्स यांना विनंती आहे की एखाद्या मृत व्यक्तीच्या तोंडात जर मरताना गुटखा किंवा अन्य कोणतेही नशाजन्य पदार्थाचे सेवन केले असेल तर त्या व्यक्तीला, त्या मृत व्यक्तीच्या परिजनांना इन्शुरन्स कंपनीने इन्शुरन्स देऊ नये, हा प्रकार जाणून बुजून मरण जवळ करण्याच्या प्रयत्न मानण्यात यावा. त्याचप्रमाणे जर एखादा व्यक्ती बँकेत किंवा पतपेढीमध्ये व्यसन करून आला असेल तर त्याला पैसे देऊ नये, कारण तो नशेबहादर आहे. उद्या तोच बँकेत येऊन सांगेल की तुम्ही त्याला पैसे कमी दिले म्हणून आणि तुम्ही पैसे खाल्ले म्हणून. म्हणूनच माझी बँक मॅनेजरला विनंती आहे की नशा करून आलेल्या स्त्रीला किंवा पुरुषाला किंवा अन्य कुणालाही पैसे देऊ नका, कारण नशेमध्ये त्याने किती पैसे काढले, नंतर कुठे खर्च केले याचे त्याला भान नसते. कारण मग येऊन बोंबलणार, अरे बँकेत पैसे गायब होतात. उगाच बँकेचे आणि बँक मॅनेजरच्या नावाची खराबी होणार. त्याचप्रमाणे आता खेडोपाडी असू दे नाहीतर शहरात असू दे, प्रत्येक रिक्षा स्टँड व बस स्टँड येथे सुलभ शौचालयाची व्यवस्था झाली पाहिजे. व पाणी सुद्धा तुमची जिम्मेदारी आहे. टँकर टाकीत टाका, काही कारण सांगू नका. येथे आडोशाला कोपऱ्याला जाऊन आता स्त्रियांवर बलात्कार होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचप्रमाणे हत्या होण्याच्या प्रकारात सुद्धा वाढ होताना दिसत आहे. काही पुरुष साडी घालून सुद्धा महिलांवर बलात्कार करतात. हे लक्षात घ्या, कारण शेवटी तो पुरुषच. या लिंग पिसाडांना फक्त मनासारखे झाले म्हणजे चालेल, झाले म्हणजे झाले, नंतर काय कुणाला शंका येणार सुद्धा नाही. म्हणून एखादा साडी नेसून वावरणारा पुरुष ह्याच्यावर सुद्धा बलात्कार आणि खून, हत्या या प्रकारची चौकशी, इन्क्वायरी झाली पाहिजे. कारण प्रत्येक साडी घालणारा आजच्या काळामध्ये इस्लाम नसतो, तृतीयपंथी नसतो, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आज जे पुरुष दारूच्या नशेत गांजा, अफीम यांचे सेवन करतात त्याच्याकडे तुम्ही आपल्या मुलीबाईंना पाठवू नका, कारण नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची पाळी येणारच. हे माझे विधान आहे. त्याचप्रमाणे रिलायन्स असू दे किंवा MSCB असू दे, जर एखाद्या परिसरात बलात्कार झाला आणि त्याची हत्या झाली तर त्या परिसरात रस्त्याच्या बंद दिव्याचा गैरफायदा घेऊन हे कृत्य करण्यात आले असेल तर उघडकीस येईल. तर त्या वेळेस तुमच्या लाईट चालू बंद करण्याच्या व्यक्तीला दोषी मानण्यात येईल. मग ती व्यक्ती ग्रामपंचायतीची असू दे किंवा महानगरपालिकेची असू दे, हे तुमचे कर्तव्य आहे की ज्या एरियामध्ये दिवा चालू बंद करता तेथील दिवे पेटत नसतील तर तुम्ही काय उखडायची कामं करता. जय महाराष्ट्र. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, सत्यमेव जयते. जय आगरी कोळी आदिवासी बांधव, जय जुचंद्र, जय जुचंद्रवासी, जय महाराष्ट्र. आणि मला प्रत्येक ठिकाणी लाईट लागल्या पाहिजे रस्त्यावर, हे माझे विधान आहे. जय महाराष्ट्र.